पाच प्राण काल आपण पाहून आलोय हे पंचप्राण म्हणतो ना याचे लगाम आहे. त्याचप्रमाणे हे प्राण ज्याच्या साह्याने राहतात ज्याला ऍक्टिव्ह आहे तो मोठा लगाम मनावर लगाम जास्त होतं ना महाराज ते सुखरूपपणे पोचते. मनाचा लगाम जास्त महत्वाचा आहे परमेश्वरची. या रथावर जी सगळी लगाम ज्याच्या हातामध्ये आहेत तो सारखी बुद्धी सारखी बुद्धीच्या हातात आहे ना. ते कासरे कसे हलवायचे का इकडे वळवायचं का तिकडे वळवायचं कोण वळवतं सांगा ना. आपली बुद्धीच म्हणून बुद्धी कर्मानुसारिणी असंही म्हटलं जाते. त्यानंतर पुढे जात असताना या रथावर बसण्यासाठी एक आसन ठेवलंय असं आपण ऐकून आलो होतो. ते आसन हे आपलं हृदय आहे. हे हृदय आसन आहे. ज्यांना ज्यांना कळलं त्यांनी त्या आसनावर भगवंताची प्रतिष्ठापना केली आणि ज्यांना नाही कळलं तर त्यांनी म्हणजे खुशे भरून ठेवल्या. मी नाही म्हणत प्रकाश दादा संतांनी म्हटलंय भोले मस्ती के मन